शेतकरी बांधवांनो, मी प्रमोद गायकवाड. माझं युट्यूब चॅनल दिशा सेंद्रिय शेतीचे याच्यामध्ये तुमचं हार्दिक स्वागत. आज आपण बीज प्रक्रियासाठी जे प्रोडक्ट वापरला जातो त्याचा आज या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहे. ग्रीन पॅनल बायो प्रोडक्ट कंपनीचा एसटी नावाचा प्रोडक्ट आहे. एसटी म्हणजे सीड ट्रीटमेंट, बीजीकरणासाठी उत्कृष्ट असा असणारा प्रोडक्ट आहे. म्हणजे प्रोडक्ट बघून मी कुठल्या प्रकारचा प्रोडक्ट आहे, त्या पद्धतीचा प्रोडक्ट आहे. आता याचे बेनिफिटचा जर विचार केला, आज मार्केटमध्ये आपण बरेचसे प्रोडक्ट शेतकरी वापर करतात. काही शेतकरी बीज प्रक्रियासाठी बुरशीनाशकाचा वापर करतात आणि पेरणी करतात, कारण अत्यंत आवश्यक भाग बनलेला आहे बीज प्रक्रिया. कारण बीज प्रक्रिया जर नाही केली तर आपलं 20 ते 25% नुकसान म्हणजे त्यापेक्षा जास्त होऊ शकते. कारण जमिनीमधला जर अभ्यास केला तर आजूबाजू जमिनीमध्ये बुरशीचं प्रमाण जास्त आहे, किडीचं प्रमाण जास्त आहे, जमीन हार्ड झाली, कडक झालेली आहे. आणि अशा ठिकाणी जर आपण कुठल्याही प्रकारचं बियाला संरक्षण न करता जर पेरणी केली तर जवळपास 30% ते 40% बी बाद होते. आणि शेतकरी घरच्या बियावर स्वतः पॅकिंगचं बी आणायला लागले. पॅकिंगचं बी आणल्यामुळे काय झालं की शेतकऱ्याचा 50% खर्च त्या ठिकाणी एक्स्ट्रा व्हायला लागला. उदाहरण देतो, खर्च कसा वाढायला लागला. तर आपली यावर्षी सोयाबीनचे जर भाव सोडले, आपण सोयाबीनचे यावर्षीचे जर भाव सोडले तर सोयाबीन आपली 3500च्या वर कधी गेले नाही. म्हणजे क्विंटलचा जर विचार केला तर 3500 म्हणजे 3500 रुपये आपल्याला मार्केटमध्ये भाव होते. सरासरी 3000 ते 3500. आणि पॅकिंग मधलं जे बी आणतो आपण त्याची 30 किलोची पॅकिंग असते. 30 केजीची त्याची किंमत आपण 2200 रुपये ते 2400 रुपये बसतो. आणि ही जी पॅकिंगची बॅग आणतो, पॅकिंगच्या बॅगवर लिहिलं असते की 70% उगवण शक्ती होईल, 30% होणार नाही. म्हणजे 30%चे दुकानदार किंवा ती कंपनी जर आपल्याकडून पैसे घ्यायला लागला, त्याचे पैसे उगवत नाही म्हणून त्याने अगोदरच सांगितलेलं की 30% उगवण शक्ती होणार नाही, 70%च होईल. म्हणजे 30%चे पैसे मोजायला लागलो. आणि पॅकिंगचा जर हिशोबच लावलं तर 60 किलो बियाचे 4800 रुपये व्हायला लागले. आणि वरचे 40 किलो बियाचा जर विचार केला तर 7000 ते 10000 रुपये क्विंटल ते आपल्याला बी पडायला लागलं. जे सोयाबीन आपली 3500 रुपये झाले. म्हणजे डबल 60 ते 50% खर्च आपण बियावर एक्स्ट्रा करायला लागलो. आणि या खर्चामुळे काय व्हायला लागलं की आपला जमिनीमध्ये त्या पिकासाठी, सोयाबीन पिकासाठी सुद्धा खर्च आपला जास्त व्हायला लागला. मग खर्च जर जास्त झाला, उत्पन्नाचा जर विचार केला तर ते परवडणारी शेती नाही. म्हणून याच बेसवर ग्रीन पॅनल बायो प्रोडक्ट कंपनीने एसटी नावाचा प्रोडक्ट काढलेला आहे. त्या प्रोडक्टचं सगळ्यात मोठं बेनिफिट असं आहे की बिया लावणीसाठी 1 किलो बियासाठी 5 ते 6 ml लागते. 1 लिटरचा जर विचार केला याच्यामध्ये 1 क्विंटल किंवा 1.5 क्विंटल बी आपण करू शकतो या एसटी नावाच्या प्रोडक्ट मध्ये. आणि हे लावल्यानंतर सर्वात मोठा फायदा काय की उगवण शक्ती चांगली होते. सर्व बियाची उगवण शक्ती चांगली होते. आणि मार्केटमधून पॅकिंगचं बी आणण्याची गरज नाही. म्हणजे 50% खर्च तुमचा घरचं बी वापरल्यामुळे काय व्हायला लागला, कमी व्हायला लागला. सर्वात मोठा बेनिफिट जर विचार केला तर घरचं बी वापरल्यामुळे तुमचा 50% खर्च कमी व्हायला लागला. ते बिया लावल्यानंतर जमिनीमध्ये ज्यावेळेस तुम्ही असाल, बियाची जर लागवड केली, पेरणी जर केली तर उगवण शक्ती 1 नंबर होते. आणि जेवढं बी निघणार हे सगळं बी स्ट्रॉंग निघणार, कुठल्या प्रकारचा कमजोरपणा राहत नाही. तर काय याच्यामध्ये रिझन काय, कारण काय आहे, कारण त्या बॉटलमध्ये कीटकनाशक बी आहे, सेंद्रियचं ऑर्गॅनिक मधलं, बुरशीनाशक बी आहे. कारण कीड आणि बुरशी सगळ्यात जास्त बियाला लागते. आणि बियाण्याचं पूरक खाद्य जल म्हणतो आपण. कारण जोपर्यंत बियाची मुळी तयार होत नाही तोपर्यंत जमिनीतले तुम्ही टाकलेले खत उचलत नाही. म्हणून त्यापूर्वीचं जे खत लागते ते खत सुद्धा याच्यामध्ये उपलब्ध, म्हणजे बॅक्टेरियाच्या स्वरूपात, जीवाणूच्या स्वरूपात त्या बॉटलमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळं बिया खत सुद्धा पूर्वाचं काम करते. आणि उगवण शक्ती एक सारखी होते, कुठल्याही प्रकारचा कमजोरपणा राहत नाही. जे निघणारं बी एक सारखं असल्यामुळं तुम्हाला सोयाबीन एक सारखी असेल, कुठल्याही पीक असू द्या. त्यानंतर पानाची साईज मध्ये तुम्हाला जमीन आसमानचा फरक दिसेल. रूटचं संरक्षण झाल्यामुळे सुद्धा काय होते की उबळीचं किंवा जळीचं जर प्रमाण असेल तर एसटी लावल्यामुळे सुद्धा कमी. आपण बघतो की सोयाबीनला तेवढं नाही, पण हरभरा असेल किंवा तूर असेल तर उबळीचं प्रमाण त्या ठिकाणी जास्त लागतं. बीज प्रक्रिया जर केली तर हे प्रमाण सुद्धा त्या ठिकाणी कमी व्हायला लागलं, हरभऱ्याचं असेल किंवा तुरीचं असेल. म्हणून जमिनीतले जेवढे बी हानिकारक जीवाणू असतील किंवा बुरशी असेल, कीड असेल, हे सर्वांपासून संरक्षण झाल्यामुळे काय होते, बियाची उगवण शक्ती चांगली व्हायला लागली, वाढ चांगली व्हायला लागली, पानाचं रुंदीकरण व्हायला लागलं, पाण्यामध्ये संख्या वाढली. जे बी तुम्ही पेरलेले ते बीज तुम्हाला वाटते की कुठल्या तरी वेगळ्या व्हरायटीचं आपण बी जमिनीमध्ये पेरलेलं आहे. आणि तुमचा जे पेरा असेल, काही काही शेतकरी काय करतात, जर आपण सोयाबीनचा विचार केला तर एकरी कोणी 35 किलो पेरते,
कोणाचा 30 किलो बियाणं आहे, कोणा शेतकऱ्याचा 25 किलो बियाणं आहे. आपल्याला 35 ते 30 काही शेतकरी तर 40 किलो सुद्धा एकरी बी टाकतात. 40 टाकणारे शेतकरी पाहिजे. तर याचा सगळ्यात मोठा बेनिफिट काय आहे की जर तुम्ही एसटीची जर बीज प्रक्रिया केली तर तुम्हाला एकरी 40 बी टाकायची गरज नाही, 35 बी टाकायची गरज नाही, 30 बी टाकायची गरज नाही. त्यावेळी तुम्ही 25 किलो बी टाकू शकता आणि किंवा तुम्ही 20 ते 22 किलो एकरी बीज टाकू करू शकता. का एवढं कमी टाकायचं? कारण उगवणशक्ती सर्व बियाची व्हायला लागली, त्यामुळे तुम्हाला जास्त टाकायची गरज नाही. तीच जर टाकली तर तुम्हाला असे काही म्हणजे शेतकऱ्याचे फोन शेतकऱ्यांनी स्वतः अनुभव शेअर केले की आम्हाला इरळणीसाठी पीक इरळणी करण्यासाठी सुद्धा आम्हाला 2 बाया 3 बाया एक्स्ट्रा लागल्या, कारण उगवणशक्ती सगळी झाल्यामुळे. म्हणून 5 ते 10 किलो बियाचा खर्च आणि 50% खर्च वाचतो आणि उत्पन्नामध्ये 10 ते 15% तुम्हाला तिथं लीड येते. हे सर्व एवढे बेनिफिट असतील तर तुम्हाला एसटी प्रोडक्ट वापरण्यासाठी कुठल्या प्रकारची अडचण नाही. याची आधीच अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देतो, 56 57 32 15 88. धन्यवाद शेतकरी बांधवांनो.